नमस्कार. आज आपण 16व्या सत्राचा दुसरा भाग बघतोय. तर डॉन इथे म्हणतोय, तुमचे खूप आभार. कॉन्फेडरेशन ऑफ प्लॅनेट्स म्हणजे ग्रहांची महासंघ ची निर्मिती कशी आणि का झाली हे तुम्ही मला सांगू शकाल का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. सेवा करण्याची इच्छा ही प्रेम आणि आकलनाच्या मितीमध्ये म्हणजे डायमेन्शन मध्ये सामाजिक स्मृती संकुलांचे एक अत्यंत प्रबळ ध्येय बनू लागते. अशा प्रकारे विविध ग्रहांवरील त्या घटकांनी आणि त्याच्यासोबतच आणखी सुमारे 4% अशा घटकांनी यांची ओळख आम्ही उघड करू शकत नाही. खूप काळापूर्वी एकाच गोष्टीचा शोध घेण्यास सुरुवात केली, ती म्हणजे इतरांची सेवा. इतर जीव, इतर ग्रहावरील घटक आणि सेवेच्या इतर संकल्पना समजून घेण्याच्या प्रक्रियेत या घटकांमधील परस्पर संबंधांचे स्वरूप असे होते की त्यांनी सेवेची ही सामायिक ध्येये एकमेकांसोबत वाटून घेतली आणि ती पुढे चालू ठेवली. म्हणूनच प्रत्येकाने स्वेच्छेने आपल्या सामाजिक स्मृती संकुलाची माहिती अशा एका मध्यवर्ती विचार संकुलात सेंट्रल थॉट कॉम्प्लेक्स मध्ये समाविष्ट केली, जी सर्वांसाठी उपलब्ध होती. यामुळे अशी एक रचना निर्माण झाली जिथे प्रत्येक घटक स्वतःची सेवा कार्य करू शकत असे आणि त्याच वेळी ती सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही ज्ञानाचा किंवा आकलनाचा आधार घेऊ शकत असे. कॉन्फेडरेशनची निर्मिती आणि त्याच्या कार्यपद्धतीचे हेच मूळ कारण आहे. तर इथे राचं म्हणणं आहे की जिथे प्रेम आणि समज असते तिथे इतरांची सेवा करण्याची इच्छा प्रबळ होते. त्यामुळे काही गटांनी आणि त्यांच्या सोबतच 4% इतर गटांनी सेवा देण्यासाठी शोध सुरू केला. या लोकांनी सेवेची कामे एकमेकांसोबत सेंट्रल थॉट कॉम्प्लेक्सच्या मदतीने वाटून घेतली. कॉन्फेडरेशनची निर्मिती अशा प्रकारे झाली आणि त्यांची कार्यपद्धती अशा प्रकारे अस्तित्वात आली. पुढे डॉन विचारतोय, या आकाशगंगेत म्हणजे गॅलेक्सीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने ग्रह असताना मला प्रश्न पडला आहे की तुम्ही म्हणता की कॉन्फेडरेशन मध्ये सुमारे 500 ग्रह आहेत. अस्तित्वात असलेल्या चौथ्या आणि पाचव्या घनतेच्या एकूण ग्रहांच्या तुलनेत हे प्रमाण मला खूपच कमी वाटते. या कॉन्फेडरेशन मधील ग्रहांचे प्रमाण इतके कमी असण्यामागे काही विशेष कारण आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. अशी अनेक कॉन्फेडरेशन्स म्हणजे महासंघ अस्तित्वात आहेत. हे विशिष्ट कॉन्फेडरेशन तुमच्या 7 आकाशगंगांमधील ग्रहांच्या क्षेत्रांशी संबंधित कार्य करते आणि त्या आकाशगंगांमधील विविध घनतांच्या स्तरांवरून येणाऱ्या आव्हानांना कॉलिंग्सला प्रतिसाद देण्याची जबाबदारी सांभाळते. तर डॉनने इथे विचारलंय की गॅलेक्सीमध्ये मोठ्या संख्येने ग्रह असताना कॉन्फेडरेशन मध्ये फक्त 500 ग्रह कसे काम करतात याचे काय कारण आहे? त्यावर राचं उत्तर होतं की असे अनेक कॉन्फेडरेशन आहेत, पण हे जे विशिष्ट म्हणजे 500 ग्रहांचे कॉन्फेडरेशन आहे, हे आपल्या 7 गॅलेक्सीसाठीच काम करते. पुढे डॉन विचारतोय, तुम्ही आता वापरलेला आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी हा शब्द जरा स्पष्ट कराल का? त्यावर रा म्हणतात, आम्ही तो शब्द अशा अर्थाने वापरतो ज्या अर्थाने तुम्ही तारका प्रणाली हा शब्द वापरता. डॉन म्हणतो, मला थोडा गोंधळ होत आहे. मग तुम्ही ज्या कॉन्फेडरेशनचा भाग आहात ते एकूण साधारण किती ग्रहांची सेवा करते? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. मला तो गोंधळ समजतोय. तुमच्या भाषेचा वापर करताना आम्हाला काही अडचणी येतात. म्हणजे राला इथे भाषा कळताना म्हणजे भाषा तर कळत आहे, पण उत्तर देताना काही अडचणी येतात. आकाशगंगा, गॅलेक्सी या शब्दाचा अर्थ विभागून समजून घेणे आवश्यक आहे. आम्ही आकाशगंगा असे त्या कंपन संकुलाला म्हणतो, जे स्थानिक असते. अशा प्रकारे तुमचा सूर्य हा आमच्या मते एका आकाशगंगेचा केंद्रबिंदू आहे. आमच्या लक्षात आले आहे की या संज्ञेचा तुमच्याकडे वेगळा अर्थ आहे.
तर राचं म्हणणं आहे की एका सोलार सिस्टमला ते एक गॅलेक्सी म्हणत आहेत. म्हणजे 7 सोलार सिस्टम मध्ये 500 कॉन्फेडरेशनचे ग्रह काम करीत आहेत, असे आपण म्हणू शकतो. पुढे डॉन विचारतोय, हो, मग आमच्या विज्ञानात गॅलेक्सी या संज्ञेचा अर्थ लेंटिक्युलर म्हणजे भिंगाच्या सारख्या आकाराची तारा प्रणाली असा होतो, ज्यामध्ये कोट्यवधी तारे असतात. आमच्या संभाषणात यापूर्वी हा गोंधळ निर्माण झाला होता. तो स्पष्ट झाल्याचा मला आनंद आहे. आता मी मगाशी सांगितलेल्या अर्थाने म्हणजेच कोट्यवधी तारे असलेल्या लेंटिक्युलर तारा प्रणालीच्या अर्थाने गॅलेक्सी ही संज्ञा वापरून मला सांगा की या आकाशगंगेव्यतिरिक्त इतर आकाशगंगामधील उत्क्रांतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर रा म्हणतात, मी रा आहे. आम्हाला अनंत क्षमतेच्या जीवनाबद्दल जाणीव आहे. तुमचा हा अंदाज बरोबर आहे. पुढे डॉन विचारतोय, इतर आकाशगंगामधील जीवनाची प्रगती या आकाशगंगेतील प्रगतीसारखीच आहे का? हे तुम्ही मला सांगू शकाल का? तर रा म्हणतात, ही प्रगती बऱ्याच अंशी सारखीच आहे. अनंततेच्या प्रवासात ती एकरूपतेच्या दिशेने वाटचाल करते, ज्याला तुम्ही गॅलेक्टिक सिस्टम्स म्हणता. त्यातील मुक्त निवडीमुळे एका आकाशगंगेपासून दुसऱ्या आकाशगंगेपर्यंत अत्यंत किरकोळ स्वरूपाचे फरक निर्माण होतात. पुढे डॉन विचारतोय, आणि मग सर्व आकाशगंगांमधील 8व्या घनतेकडे किंवा ऑक्टेव्हकडे होणारी प्रगती घडवून आणण्याबाबतच्या बाबतीत एकात्मेचा नियम खरोखरच वैश्विक आहे. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, हे बरोबर आहे. अनंत रूपे आहेत, अनंत समजुती आहेत, परंतु प्रगती एकच आहे. पुढे डॉन विचारतोय, माझा असा समज आहे की तिसऱ्या घनतेतून चौथ्या घनतेत जाण्यासाठी एखाद्या व्यक्तीने एकात्मेचा नियम समजून घेणे आवश्यक नाही. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, हार्वेस्ट होण्याकरिता एखाद्या अस्तित्वाने आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत याची जाणीवपूर्वक जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. समज म्हणजे अंडरस्टँडिंग ही या घनतेची गोष्ट नाही. पुढे डॉन विचारतोय, तो एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी चुकीचा शब्द वापरला. मला असे म्हणायचे होते की तिसऱ्या घनतेतून चौथ्या घनतेत जाण्यासाठी एखाद्या अस्तित्वाला एकात्मेच्या नियमाची जाणीवपूर्वक माहिती असणे आवश्यक नाही, असे मला वाटते. तर रा म्हणतात, हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतोय, घनतेच्या कोणत्या टप्प्यावर प्रगती कळण्यासाठी एखाद्या अस्तित्वाला एकात्मेच्या नियमाची जाणीवपूर्वक माहिती असणे आवश्यक असते? तर रा म्हणतो, मी रा आहे. 5व्या घनतेची कापणी अशा लोकांची आहे, ज्यांच्या कंपनात्मक विकृती एक एकत्वाच्या नियमाचा सन्मान, कर्तव्य जाणीवपूर्वक स्वीकारतात. ही जबाबदारी, सन्मान या कंपनाचा पाया आहे. म्हणजे म्हणजे राचं म्हणणं आहे की फिफ्थ डेन्सिटी मध्ये जाण्यासाठी लॉ ऑफ वनची जाणीव असणे आवश्यक आहे. पुढे डॉन विचारतोय, तुम्ही मला या सन्मान जबाबदारीच्या संकल्पनेबद्दल थोडे अधिक सांगू शकाल का? यावर रा म्हणतात, प्रत्येक जबाबदारी हा सन्मान आहे आणि प्रत्येक सन्मान ही एक जबाबदारी आहे. पुढे डॉन विचारतोय, मला एक जरा वादग्रस्त प्रश्न विचारायचा आहे. मी तो कदाचित पुस्तकात समाविष्ट करणार नाही. मला आश्चर्य वाटत आहे की देशभरात आणि इतरत्र आपण सध्या अनुभवत असलेल्या गुरांच्या विद्रुपीकरणाचे स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकाल का? मी रा आहे. यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या तथाकथित विद्रुपीकरणाचा मोठा भाग तुमच्या दुसऱ्या घनतेच्या जीवांच्या पद्धतीनुसार होतो, जे मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात. या तथाकथित विद्रुपीकरणाचा एक भाग असा आहे, ज्याला तुम्ही बहुआयामी प्रकार म्हणू शकता. एक विचाररूप रचना जी विविध भागांचा वापर करून जीवन जगण्यासाठी तयार केली जाते.
आणि तृतीय घनतेमध्ये असते. तर डॉनचा असा प्रश्न होता की सध्या अमेरिकेमध्ये कॅटल म्युटिलेशन्स चे प्रमाण फार जास्त वाढले आहे. त्यावर काही तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल का? तर यावर राचं म्हणणं होतं की कॅटल म्युटिलेशन्सच्या ज्या घटना आहेत त्या सेकंड डेन्सिटीतील प्राणी हे मृत जनावरांचे मांस खाऊन करत आहेत. म्युटिलेशन्सच्या ह्या घटना मल्टी डायमेन्शनल लेवलच्या आहेत, ज्यात काही थॉट फॉर्म म्हणजे विचार रूप देखील आहेत. आणि थर्ड डेन्सिटी मध्ये आपले अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स किंवा जीवन प्राप्त करण्यासाठी हे थॉट फॉर्म अशा घटना म्हणजे म्युटिलेशन्सच्या ह्या घटना करीत आहेत. पुढे डॉन विचारतोय हे विचार रूप म्हणजे थॉट फॉर्म्स कोठून येतात? त्यावर रा म्हणतात मी रा आहे. हा प्रश्न खूप संदिग्ध आहे. तरीही आम्ही याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पहिले म्हणजे ते निर्मात्याकडून येतात. दुसरे म्हणजे ते ज्याला तुम्ही निम्न ऍस्ट्रल म्हणजे लोअर ऍस्ट्रल किंवा आंतरिक प्रतलावरील विचार म्हणू शकता त्यातून येतात. तिसरे म्हणजे रचना, कल्पना, संकुलामध्ये ते अंशतः तुमच्या ग्रहाच्या कवचाखाली वास्तव्य करतात. तर राला देखील हे प्रश्नाचं उत्तर देणे अवघड आहे. तरी देखील राम म्हणत आहेत, की पहिली गोष्ट तर आपण अशी म्हणू, की ते क्रिएटरचाच भाग आहेत. सॉरी. दुसरी गोष्ट म्हणजे ते लोअर ऍस्ट्रल प्लेन मधून येतात. म्हणजे लोअर ऍस्ट्रल प्लेन मध्ये जिथे आत्मा असतात, निम्न निम्न जातीचे आत्मा, ज्याला आपण भूत-प्रेत म्हणू शकतो, त्या असतात. तिथून हे येत असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्रहाच्या पृष्ठभागाखाली म्हणजे आपल्या पृथ्वीच्या क्रस्टमध्ये देखील हे थॉट फॉर्म्स असतात. पुढे डॉन विचारतोय हे विशिष्ट प्रकारचे एकच रूप असते का? त्यावर रा म्हणतात हे अस्तित्व, भीती किंवा दहशत या भावनेशी संबंधित कोणतेही विचार रूप धारण करू शकतात. तर डॉन म्हणतो हे विचार रूप केवळ गुरांवरच हल्ला करू शकतात की ते मानवावरही हल्ला करू शकतात? तर रा म्हणतात हे विचार रूप तृतीय घनतेतील अस्तित्वांवर हल्ला करू शकत नाहीत. म्हणजे हे थर्ड डेन्सिटी मध्ये लोकांवर हल्ला करू शकत नाही. म्हणजे मनुष्य जातीवर हे काही हल्ला करू शकत नाहीत, असं राचं म्हणणं आहे. पुढे डॉन विचारतोय धन्यवाद. आम्हाला कधी कधी आमच्या चेहऱ्यावर किंवा इतरत्र जे चांदीचे कण सिल्वर फ्लेक्स आढळतात त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? रा म्हणतात तुम्ही ज्याबद्दल बोलत आहात ते एका व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या चिन्हाचे भौतिक रूप आहे. हे चिन्ह केवळ एका विशिष्ट मन, शरीर, आत्मा संकुलालाच एका व्यक्तिनिष्ठ अर्थ दर्शवते. म्हणजे राचं इथे म्हणणं आहे की जे काही विशिष्ट लोक आहे त्यांच्या शरीरावरच हे सिल्वर फ्लेक्स दिसून येतात. असे लोक जे आध्यात्मिक प्रगतीवर आहेत किंवा अनंत रचयितेच्या सेवेत आहेत, त्यांच्याच चेहऱ्यावर किंवा इतर हे चांदीचे कण दिसतात. पुढे डॉन विचारतोय हे चांदीचे कण कोण निर्माण करते? ते वास्तविक आहेत का? तर इथे रा म्हणतात शिकणे शिकवणे या प्रक्रियेची वाढती क्षमता विचारात घ्या. एखाद्या टप्प्यावर त्या शिकणे शिकवण्याच्या प्रक्रियेचे औचित्य किंवा महत्व दर्शवण्यासाठी हे चिन्ह दिले जाते. जे अस्तित्व स्वतःच आंतरिक प्रतलाच्या सहकार्याने असे चिन्ह निर्माण करते, ते त्याला सर्वाधिक समजण्याजोगे
किंवा लक्षवेधी वाटते. पुढे डॉन विचारतोय, तुम्ही असे म्हणत आहात की मग आपण स्वतःच हे निर्माण करतो. त्यावर रा म्हणतात, अस्तित्वे जाणीवपूर्वक हे निर्माण करत नाहीत. मन संकुलाची मुळे जेव्हा बुद्धिमान अनंततेला समजेच्या पातळीवर स्पर्श करतात तेव्हा त्यांची निर्मिती करतात. म्हणजे राचं म्हणणं आहे की जे अनंत रचयतेच्या सेवेकडे असतात, जे आध्यात्मिक प्रगतीवर असतात, त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर हे आपोआपच दिसून येतात. म्हणजे त्यांची एवढी क्षमता असते की ते स्वतःच हे निर्माण करून घेतात. पुढे डॉन विचारतोय, धन्यवाद. चतुर्थ घनतेमधील परिस्थितीचे थोडे वर्णन करणे तुम्हाला शक्य आहे का? डॉन इथे फोर्थ डेन्सिटी बद्दल विचारतो आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्ही बोलत असताना हे लक्षात घ्यावे की चतुर्थ घनतेचे सकारात्मक वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. तिथे काय नाही हे आम्ही सांगू शकतो आणि तिथे काय असू शकते याचा केवळ अंदाज देऊ शकतो. चौथ्या घनतेच्या पलीकडे आपली क्षमता अधिकच मर्यादित होऊन जाते, अगदी आपण शब्दरहित होईपर्यंत. चौथी घनता कशाची बनलेली नाही, ती शब्दांची नाही, ती शारीरिक हालचालींसाठी जड रासायनिक वाहनांची नाही, ती स्वतःमधील विसंवादाची नाही, ती लोकांच्या समूहामधील विसंवादाची नाही. तिथे कोणत्याही प्रकारे विसंवाद निर्माण करणे शक्यच नाही. सकारात्मक विधानांचे काही अंदाज ही अशा प्रकारच्या द्विपाद म्हणजे दोन पायांच्या शरीराची पातळी आहे, जे अधिक अधिक घन आणि अधिक चैतन्यपूर्ण असते. ही अशी पातळी आहे जिथे व्यक्तीला इतरांच्या विचारांची जाणीव असते. ही अशी पातळी आहे जिथे व्यक्तीला इतरांच्या कंपनांची जाणीव असते. ही करुणा आणि तिसऱ्या घनतेतील दुःखांची समज असणारी पातळी आहे. ही शहाणपण किंवा प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारी पातळी आहे. ही अशी पातळी आहे जिथे वैयक्तिक भिन्नता स्पष्ट करते, तरीही सामूहिक सहमतीने त्यात आपोआप सुसंवाद साधला जातो. म्हणजे फोर डेन्सिटी मध्ये टॅलिपॅथिकली काम होते. त्याचं स्पष्टीकरण इथे राणी दिलं आहे. पुढे डॉन विचारतोय, तुम्ही घनता हा शब्द ज्या अर्थाने वापरता त्याबद्दल आम्हाला अधिक स्पष्ट कल्पना मिळावी म्हणून तुम्ही त्याची व्याख्या करू शकाल का? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. घनता ही संज्ञा ज्याला तुम्ही गणितीय म्हणाल तशी आहे. याचे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे संगीत, ज्यामध्ये तुमच्या पाश्चात्य स्वर सप्तकानुसार 7 स्वरानंतर 8वा स्वर एक नवीन सप्तकाशी म्हणजे ऑक्टेव्हची सुरुवात करतो. अस्तित्वाच्या त्या विशाल सप्तकात आम्ही तुमच्या सोबत सहभागी आहोत. त्यात 7 सप्तके किंवा घनता आहेत. प्रत्येक घनतेमध्ये 7 उपघनता असतात. प्रत्येक उपघनतेमध्ये 7 उपघनता असतात आणि तसेच हे अनंत काळापर्यंत चालत राहते. तर असं म्हणणं आहे की जसे संगीताचे जे 7 स्वर आहेत, त्याचप्रमाणे ह्या 7 डेन्सिटीज आहेत आणि 8व्या स्तरावर म्हणजे ऑक्टेव्हच्या स्तरावर एक नवीन सुरुवात होत असते. त्याचप्रमाणे प्रत्येक 7 घनतेमध्ये 7 उपघनता आहेत आणि प्रत्येक उपघनतांमध्ये परत 7 उपघनता आहेत. म्हणजे हे अनंत काळापर्यंत आहे, म्हणजे इन्फायनाईट आहे.
पुढे डॉन विचारतो आहे, माझ्या लक्षात आले आहे की आपल्याला आता एका तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. मला हे सत्र पुढे चालू ठेवायला आवडेल, पण या क्षणी मला माध्यमाची स्थिती जाणून घ्यायची आहे. इथे माध्यम म्हणजे कारला बद्दल विचारत आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. हे माध्यम म्हणजे कारला संतुलित स्थितीत आहे. तुमची इच्छा असल्यास पुढे चालू ठेवणे योग्य ठरेल. तर डॉन विचारतो आहे, ठीक आहे. आपण ज्या विषयावर चर्चा करत होतो म्हणजेच घनता, त्यावर पुढे बोलूया. मला असे समजले आहे की प्रत्येक घनतेमध्ये 7 उपघनता असतात, ज्यांचा पुन्हा 7 उपघनता असतात आणि त्यांच्याही पुन्हा 7 उपघनता असतात. गोष्टींची वाढ जेव्हा 7च्या पटीत होते, तेव्हा हा विस्तार अत्यंत वेगाने होतो. याचा अर्थ असा होतो का, की कोणत्याही घनता स्तरावर तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करू शकता त्या सर्व घडत आहेत आणि अशा अनेक गोष्टीही घडत आहेत, ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. तिथे सर्व काही घडत आहे. हे गोंधळात टाकणारे आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या गोंधळातून आम्ही संकल्पना निवडतो जिच्याबद्दल तुम्हाला अडचण येत आहे. ती संकल्पना सॉरी ती म्हणजे अनंत संधी म्हणजे इन्फायनाइट ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही कोणत्याही शक्यता, संभाव्यता संचाला म्हणजे पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी कॉम्प्लेक्सला अस्तित्वात असलेले मानू शकता. तर रा म्हणतात की इथे इन्फायनाइट ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि अनंत पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी आहे. पुढे डॉन विचारतोय, जेव्हा आपण घडू शकणाऱ्या शक्यतांचा विचार करतो, समजा दिवा स्वप्न पाहणे, तेव्हा त्या गोष्टी या घनता स्तरांवर वास्तव्य रूप धारण करतात का? म्हणजे डॉन इथे डे ड्रीमिंग बद्दल विचारतोय. डे ड्रीमिंग या घनतांमध्ये वास्तव्यात घडत असते का? म्हणजे घडू शकते का? तर रा म्हणतात, मी रा आहे. हे त्या दिव दिवा स्वप्नाच्या स्वरूपावर अवलंबून असते. हा एक मोठा विषय आहे. कदाचित सर्वात सोपी गोष्ट जी आम्ही सांगू शकतो ती म्हणजे जर जर ते दिवा स्वप्न स्वतःकडे काहीतरी आकर्षित करणारे असेल, तर ते स्वतःसाठी वास्तव बनते. जर ते केवळ चिंतनशील किंवा सामान्य दिवा स्वप्न असेल, तर ते शक्यता, संभाव्यता, संचाच्या अनंततेमध्ये प्रवेश करू शकते आणि अन्यत्र घडू शकते, ज्याचा निर्मात्याच्या ऊर्जा क्षेत्राशी कोणताही विशेष संबंध किंवा ओढ नसते. तर इथे राचं म्हणणं आहे, की स्वतःसाठी जर हे डे ड्रीमिंग असेल, तर ते स्वप्न रियालिटी म्हणजे वास्तव्य ठरू शकते. परंतु जर ही स्वप्न जनरलाइज्ड फॉर्ममध्ये असतील, तर ती पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी मुळे अनंत विश्वात म्हणजे इन्फिनिटीमध्ये अन्य कुठेही साकार होऊ शकते. अशा वेळी ज्या व्यक्तीने ही स्वप्न बघितली, त्याच्या त्या त्याच्या एनर्जीशी या स्वप्नांचा काहीही संबंध नसतो. पुढे डॉन म्हणतो, हे थोडे अधिक स्पष्ट करण्यासाठी जर मी एखाद्या गोष्टीबद्दल तीव्रतेने दिवा स्वप्न पाहिले, जसे एखादे जहाज बांधण्याबाबत बोलायचे झाल्यास, ही घटना इतर स्तरांपैकी एखाद्या स्तरावर घडेल का? तर इथे राचं म्हणणं आहे, की हे घडले आहे, घडले असते किंवा घडेल. म्हणजे इथे पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी आहे. घडू शकते, घडले असेल. पुढे डॉन विचारतोय, आणि समजा एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी लढण्याबद्दल तीव्रतेने दिवा स्वप्न पाहत असेल, तर तसे घडेल का? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीची कल्पना स्व म्हणजे सेल्फ
आणि इतर स्व अदर सेल्फ यांच्याशी संबंधित असते. त्यामुळे ते विचार रूप थॉट फॉर्म त्या स्वशी जोडलेल्या शक्यतांच्या संचाशी बांधले जाते, जो त्या विचार रूपाचा निर्माता असतो. ह्यामुळे ती घटना तिसऱ्या घनता स्तरावर प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते. तर इथे राचं म्हणणं आहे की सेल्फ आणि अदर सेल्फ मध्ये ही स्वप्न असल्यामुळे सेल्फशी हा थॉट फॉर्म बांधला जातो, कारण ती व्यक्ती या स्वप्नाची क्रिएटर म्हणजे निर्माता आहे. त्यामुळे थर्ड डेन्सिटी मध्ये हे प्रत्यक्ष घडण्याची शक्यता अधिक निर्माण होते. आपण याला एक प्रकारचे मॅनिफेस्टेशनही म्हणू शकतो. पुढे डॉन विचारतोय, ओरियन गट त्यांच्या उद्देशाला अनुकूल अशा परिस्थिती निर्माण करण्यासाठी या तत्वाचा वापर करतो का? तर रा म्हणतात, आम्ही प्रश्नापेक्षा अधिक विशिष्ट उत्तर देऊ. ओरियन गट शत्रुत्वाच्या किंवा इतर नकारात्मक कंपनांच्या स्वरूपातील दिवा स्वप्नांचा वापर त्या विचार रूपांना बळकट करण्यासाठी किंवा त्यांना अधिक ऊर्जा देण्यासाठी करतो. तर इथे राच असं म्हणणं आहे की ओरियन ग्रुप अशा प्रकारचे स्वप्न बघणाऱ्यांना आपले निगेटिव्ह व्हायब्रेशन चे थॉट फॉर्म ला अधिक म्हणजे प्रतिसाद घालून अधिक बळकट करतो आणि त्यांना तशी एनर्जी देखील पुरवतो. थोडक्यात राला असं म्हणायचंय. तर पुढला प्रश्न डॉन विचारतो आहे, अशा दिवा स्वप्नांची तीव्रता वाढवण्यासाठी ते कधी भौतिक शरीराच्या सुखांचा किंवा तृप्तीचा वापर करतात का? तर रा म्हणतात, हे असे तेव्हाच करू शकतात जेव्हा विचार रूपे ग्रहण करणाऱ्या किंवा ती ओळखणाऱ्या मन शरीर आत्मा या संचांची क्षमता तीव्र असते. याला एक असामान्य वैशिष्ट्य म्हटले जाऊ शकते. परंतु ओरियन घटकांकडून वापरली जाणारी ही खरोखरच एक पद्धत आहे. म्हणजे ओरियन ग्रुप अशा पद्धतीचा वापर करतात, असं राला म्हणायचे आहे. पुढे सध्या आणि अलीकडच्या काळात या ग्रहावर येणारे अनेक भटके वॉन्डरर्स ते ओरियन विचारांच्या प्रभावाखाली येतात का? डॉन विचारताय. यावर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भटके म्हणजे वॉन्डरर्स हे मन शरीर संचाच्या बाबतीत पूर्णपणे तिसऱ्या घनता स्तराचे जीव बनतात. या ग्रहावरील मन शरीर आत्मा प्रमाणेच भटक्या घटकावरही अशा प्रभावाची तितकीच शक्यता असते. यात केवळ आत्मसंचांच्या बाबतीत फरक असतो. ज्याला हवे असल्यास प्रकाशाचे कवच प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे मन शरीर आत्मा संचांच्या योग्य इच्छांशी विसंगत असलेल्या गोष्टी ते अधिक स्पष्टपणे ओळखू शकतात. हा केवळ एक कल आहे आणि याला पूर्ण समज असे म्हणता येणार नाही. शिवाय भटक्याच्या स्वतःच्या मन शरीर आत्मा संकुलामध्ये तिसऱ्या घनतेतील सकारात्मक नकारात्मक गोंधळातून निर्माण होणाऱ्या कुटिलतेकडे किंवा कपटाकडे त्यांचा कल कमी असतो. त्यामुळे एखाद्या अधिक नकारात्मक प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या तुलनेत विचार किंवा अस्तित्वांचे नकारात्मक स्वरूप ओळखणे त्याला अनेकदा तितकेसे सहज जमत नाही. तरी ते राचं म्हणणं आहे की थॉट डेन्सिटी मध्ये जन्म घेतल्यामुळे वॉन्डरर्सला आपलं आधीचं जीवन म्हणजे वॉन्डरर्स आपलं आधीचं जीवन विसरून जातात. त्याला वेल ऑफ फॉरगेटिंग पण म्हणतात. त्यामुळे ज्या प्रकारे इथल्या लोकांवर ओरियन ग्रुपचा निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव पडतो, त्याच प्रकारे वॉन्डरर्स वर देखील हा निगेटिव्ह प्रभाव पडतो. परंतु जे हायर डेन्सिटी मधून आलेले वॉन्डरर्स असतात
त्यांच्याकडे एक प्रकाशाचे कवच असते. म्हणजे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला सगळी माहिती असते. ज्यामुळे ते हे खरं किंवा खोटं, नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी ओळखू शकतात. तसेच वॉन्डरर्स हे थर्ड डेन्सिटी मधील कपटीपणा किंवा कुटीलपणा देखील त्यांना हे ओळखणे फार अवघड जाते. कारण त्याकडे त्यांचा काही कल नसतोच. म्हणजे तितकेसे त्यांना सहजतेने जमत नाही. नकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ओळखणे. पुढे डॉन विचारतोय, मग जेव्हा हे भटके येथे अवतार घेतात, तेव्हा ते ओरियन समूहाचे असे म्हणूया की उच्च प्राधान्य असलेले लक्ष्य म्हणजे टार्गेट ठरतात का? म्हणजे डॉन असं विचारतोय की हे वॉन्डरर्स जे असतात ते ओरियन समूहाचे टार्गेट्स ठरतात का? तर इथे रा म्हणतात की हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतो आहे, आणि जर ओरियन समूहाने एखाद्या भटक्यावर यशस्वीरित्या अतिक्रमण केले, असे म्हणूया, तर कापणीच्या म्हणजे हार्वेस्टच्या वेळी त्या भटक्याचे काय होईल? तर डॉन डॉन असं विचारतोय की जर वॉन्डरर्सवर पूर्णपणे ओरियन ग्रुपने आपला कब्जा केला, तर त्या म्हणजे त्याच्या मनावरती, त्याच्या विचार रूपावर जर कब्जा केला, तर त्याचे काय होईल पुढे? यावर रा म्हणतात, जर त्या भटक्या अस्तित्वाने कृतीद्वारे इतर स्व अस्तित्वांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन दर्शविला, तर जसे आम्ही यापूर्वी सांगितले आहे, तो ग्रहाच्या कंपनांमध्ये अडकला जाईल आणि कापणीच्या वेळी कदाचित त्याला ग्रहावरील अस्तित्व म्हणून तिसऱ्या घनतेचे मुख्य चक्र म्हणजे मास्टर सायकल पुन्हा अनुभवावे लागेल. या सत्रातील हा शेवटचा पूर्ण प्रश्न असेल. तर इथे राचं असं म्हणणं आहे, की जर वॉन्डरर्सने आपल्या एखाद्या कृतीने किंवा कर्माने काही नकारात्मक गोष्टी केल्या, तर तो या थर्ड डेन्सिटीच्या जीवन चक्रात अडकला जाईल आणि त्याची हार्वेस्ट देखील इथल्या लोकांच्या हार्वेस्ट प्रमाणेच होईल. पुढे डॉन विचारतोय, केवळ हे जाणून घ्यायचे होते, की या माध्यमाला म्हणजे कारलाला आणखी काही आरामदायी स्थितीत ठेवता येईल का? तर रा म्हणतात, मी रा आहे. या माध्यमाच्या शरीर संकुलातील अशक्तपणा लक्षात घेता तुम्ही त्याला जितके आरामदायी बनवू शकता तितके ते सध्या आहेच. तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक आणि कर्तव्यदक्षपणे वागत आहात. पुढे रा म्हणतात, मी रा आहे. मी तुम्हाला एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशात सोडून जात आहे. तेव्हा एका निर्मात्याच्या शक्ती आणि शांततेचा आनंद घेत पुढे जा, अडोनाय. तर हे सत्र 16 इथे संपलेलं आहे. धन्यवाद.